नमस्कार, खास मेहमानमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचे स्पीकर राहुल नार्वेकर यांचा निर्णय आला आहे MLA शिवसेना MLA डिफेक्शन केसमध्ये. यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे जे गट आहे हीच खरी शिवसेना आहे आणि एकही MLA अपात्र नाही झाला. लास्ट मंथ डिसेंबरमध्ये शिवसेना उपनेता विजय नाटा साहेबांनी आपल्याला हेच सांगितलं होतं की हेच होणार आणि इतकेच नव्हे त्यांनी रिझनिंग पण केली होती आणि जे मुद्दे सांगितले होते शिवसेनाचा 2018चा संविधान जे घटना आहे त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की मान्य नाही होणार. पक्षप्रमुख जे पोस्ट आहे ते सँक्शनिंग अथॉरिटी नाही आहे आणि व्हिपचा जो मुद्दा होता आणि तीनही मुद्दे नाटासाहेबांनी रिझनिंग केले होते आणि राहुल नार्वेकरने हेच मुद्दे आपल्या निर्णयामध्ये सांगितलं आहे. तर हे काय निर्णय आला आहे, कसा इम्पॅक्ट होणार आहे याची चर्चा आता परत. आजचे खास मेहमान विजय नाटा साहेब जे शिवसेनाचे उपनेता आहे, मुंबई स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्डचे अध्यक्ष आणि स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष विजय नाटा साहेब. सर परत स्वागत आपला खास मेहमानमध्ये. थँक्यू सर, आपण काय नार्वेकरचे ॲडवायझर होते की आपल्याकडे कॉपी होती डिसिजनची? नाही, ॲडवायझरचा विषय नाही. जेडी मी त्या दिवशी तुम्हाला असं म्हटलं होतं की जेडी तुम्ही लिहून घ्या मी जे बोलतो ते, आणि ते इतकं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ होतं की ज्याला कायद्याची ABCD कळते त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की हा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध जाईल आणि त्याला कारणीभूत दुसरं कुणीही नाही आहे. त्याला कारणीभूत तेच आहेत. त्यांनी एकावर एक चुका करत गेले, चुकांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ज्याच्यामध्ये सुधारण्याची संधी होती त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कायदेशीर बाजू कायदेशीर सल्ला कोणाचाही घेतला नाही आणि वायफळ बडबड करत राहिले आणि त्या सगळ्या चुकांचा परिणाम म्हणजे हा निर्णय त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे. दुसरं कुणी काय केलं याच्यापेक्षा त्यांनी ज्या चुका केल्या त्याची ती त्यांना मिळालेली शिक्षा आहे. आपल्याला काय वाटतं की व्हॅनिटी होते की तुमचं म्हणणं आहे की त्यांनी एक्सपर्टचं पण ॲडवाईस नाही घेतलं, तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. मला दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की कुठली गोष्ट सिरियसली न घेणं त्याचा हा परिपाक आहे. प्रत्येक गोष्ट कॅज्युअली घेणं किंवा काहीतरी शाब्दिक कोट्या करून त्या गोष्टीकडे पाहणं इतकं राजकारणामध्ये आता नाही चालत. तुम्ही जेव्हा एवढी मोठी संघटना चालवता, एवढा मोठा पक्ष चालवता, इतक्या लोकांचा संपर्क असतो, त्यावेळी तुम्हाला काही गोष्टीमध्ये सिरियसनेस असणं आवश्यक आहे आणि काही गोष्टीचं ज्ञान करून घेणं आपल्याला नसतं. मला सगळ्यांना आपल्याला सगळ्या विषयाचं ज्ञान नसतं. काही विषयाचे ज्ञान करून घेणं, माहिती करून घेणं, इलाज करणं या गोष्टी गरजेच्या आहेत. याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या चुकीमुळेच त्यांना हे भोगावं लागतं असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही सांगितलं होतं की टेक्निकल आणि लिगल इश्यूज आहे ह्याच्यामध्ये, आधीच सांगितलं होतं. मला काय वाटतं की जसं तुम्ही सांगताय की त्यांनी सिरियसली नाही घेतलं आणि तुमच्याकडे तुमच्यासारखे लोक आहे, IAS ऑफिसर सारखे लोक आहे, तुम्हाला दुर्दैवाने काय झालं मी तुम्हाला सांगतो की त्यांचे एक ठराविक 5-7 जे सल्लागार आहेत ते इतरांना कुणालाही त्याच्यामध्ये शिरकाव करू देत नाही आणि आम्ही आपल्याला ते चमचेगिरी वगैरे प्रकार कधी जमणार नाही. त्याच्यामुळं आम्हाला विचारलं तर आम्ही काही सांगू शकतो, विचारलंच नाही तर तुम्ही काय करणार आहात. आणि वेळ जो द्यावा लागतो, एवढी मोठी पक्ष संघटना चालवायची असेल तर वेळ जो द्यावा लागतो, सगळ्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी जो इंटरॅक्शन होणं गरजेचं असतं ती शून्य होती. आणि दुर्दैवानं मुख्यमंत्री झाल्यानंतर तर ती मायनस झाली. आधी तरी थोड्याफार प्रमाणामध्ये होती. मुख्यमंत्रीपद आल्यानंतर संपर्क कंप्लीट तुटला आणि काय चाललंय काय नाही चाललंय त्याबद्दल मग कसं होतं की तुम्ही दुर्लक्ष केलं तर समोरच्याला त्याचं काही फार महत्त्व वाटत नाही आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं सगळ्या गोष्टीचं हे जे दिसतंय ते चित्र तुम्हाला दिसलं. नाही, एक आहे तुमचे प्रेडिक्शन एकदम परफेक्ट ठरतात. मला आठवतं आहे की MP इलेक्शन वेळ पण 2 वेळी तुम्ही एक्झॅक्ट मार्जिन सांगितलं होतं आणि ह्या वेळी पण एक्झॅक्ट रिझनिंग जे तुम्ही दिलं होतं. पहा ना, नार्वेकर साहेबांनी जे मुद्दे घेतले ना ते मुद्दे मी तुम्हाला 7 डिसेंबरला का 5 डिसेंबरला आपण इंटरव्ह्यू घेतला होता, ते मुद्दे त्यांनी एलोबरेट केले आहेत आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी निकाल दिलेला आहे. फक्त एक फरक पडला की मला असं वाटलं होतं की उभाटाचे आमदार अपात्र होतील कारण त्यांनी
दोन्ही निवडणुकीवेळी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हाच्या वेळी आणि विधानसभेच्या अध्यक्ष मतदान यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं नव्हतं. पण नार्वेकर साहेबांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं, ज्याच्यात माझं जजमेंट चुकलं मला असं वाटतं, की यांनी जो व्हीप काढला होता तो व्हीप प्रॉपरली त्याची सर्व्हिस केली नाही. जो मुद्दा त्यांच्या बाजूने आपण बोलत होतो. आणि दुसरा त्यांनी मुद्दा असा काढला की ज्या प्रकारे तो बजवायला पाहिजे होता तो बजावला गेला नाही. आणि आणखी एक त्यांनी वाक्य त्याच्यामध्ये असं सांगितलं की फक्त अलिगेशन करण्याच्या पलीकडे त्याचे पुरावे शिंदे ग्रुप देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करता येणार नाही. पण हे सगळ्यामध्ये अनेक खूप ॲलिगेशन्स झाले, आपण चर्चा करूया. पण ह्याच्यात तुमचे पण अपात्र नाही, त्यांचे पण अपात्र, मग स्प्लिट झालीच नाही का शिवसेनेमध्ये? नाही, स्प्लिट म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना ना, स्प्लिट होण्याचा विषय येतो. उद्धव ठाकरेचे एमएलए का पात्र? मी तेच सांगतो ना की शिंदे साहेबांच्या ग्रुपकडून ज्या पद्धतीने व्हीपची सर्व्हिस व्हायला पाहिजे होती आणि ज्या पद्धतीने पुरावे द्यायला पाहिजे होते ते पुरावे पुरेसे सबस्टॅन्शियल ज्याला आपण म्हणतो ते दिले गेले नाहीत असं अध्यक्षांचं म्हणणं होतं. आणि मग तुम्ही ते सिद्ध जर करू शकला नाही की त्यांना तुम्ही व्हीप त्यांच्यावर सर्व्हिस केला होता तर मग त्यांना अपात्र कसं करा? आपल्याला नाही वाटतं कॉन्ट्रडिक्शन आहे की एक तर अपात्र नाही. हे बघा, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, लोकांना काय वाटतं, याच्यापेक्षा कायद्याला काय वाटतं हा भाग अतिशय महत्वाचा असतो. आणि हा संपूर्ण निकाल हा जी घटना आहे, ज्या तरतुदी आहेत, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित आहे. तुम्हाला मला काय वाटतं, कोणाचं काय म्हणणं आहे, याला महत्व शून्य आहे. आणि मी तुम्हाला परत सांगेन की मी मागच्या वेळी सांगितलं होतं की यांनी एवढ्या कायदेशीर चुका केलेल्या आहेत आणि एवढं खोटं नाटक केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, त्यांनी दाखवलं की नॅशनल काउन्सिलची मिटिंग झाली, ती मिटिंग झालीच नव्हती. त्याच्यामध्ये ज्यांना तुम्ही प्रपोजर आणि सेकंडर म्हणता, काय म्हणतो आपण, अनुमोदक आणि प्रपोजर, ते लोक त्या नॅशनल काउन्सिलचे मेंबरच नव्हते. जेव्हा आणि सगळ्यात मोठं दुर्दैवाचा भाग याच्यामध्ये असा, मी सुरुवातीला म्हटलं तसं की हे लोक कायदेशीर बाजू कधी बघत नाही, सिरियसली घेत नाही. यांचे जेवढे विटनेस होते त्या विटनेसनी दिलेल्या जबाब हा संपूर्णपणे उबाटाच्या विरुद्ध गेला आणि त्याचाच आधार निकालपत्रामध्ये घेतला गेला. म्हणजे इतकी त्याच्यात ॲम्बिग्युटी ज्याला आपण म्हणतो, काय ॲम्बिग्युटीला शब्द मराठीत मला सांग, इतकी त्याच्यामध्ये अस्पष्टता होती आणि इतकं कॉन्ट्रडिक्शन होतं की त्या विटनेसमुळे सुद्धा या निकालाला खूप बळ मिळालं. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तसं हे लोक तयारी नाही करत आणि तयारी नाही केली तर तुम्ही कोर्टामध्ये नाही टिकू शकत. मी तुम्हाला सांगतो, हे सुप्रीम कोर्टाची भाषा करतात. आता हा निकाल इतका कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि इतका कायदेशीर. आज तुम्ही काही लोकांचं ओपिनियन वाचलं असेल, जे आपले ॲडव्होकेट जनरल आने साहेब होते, त्यांचं तुम्ही वाचलं असेल. त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हा अतिशय व्यवस्थित निकाल दिलेला. आणि म्हणजे खूप मोठं नाव आहे. पण सुप्रीम कोर्टाने व्हिप बद्दल सांगितलं तर गोगावलेचं की हे बेकायदेशीर आहे. हा, मान्य. आता पण सुप्रीम कोर्टाने त्याच्या पुढे असं म्हटलं होतं, का बेकायदेशीर म्हटलं होतं, की अध्यक्षांनी विधानसभेमध्ये कोणता राजकीय पक्ष खरा शिवसेना आहे हे न पाहता त्यांना तुम्ही व्हीप म्हणून ट्रीट केलं, ते चुकीचं आहे. आणि मग पुढे डायरेक्शन अशी दिली होती की तुम्ही कुठला पक्ष खरा शिवसेना आहे हे ठरवा. आणि म्हणून नार्वेकर साहेबांनी ठरवलं की कुठला खरा पक्ष आहे, तो शिंदे साहेबांचा खरा पक्ष. तर त्यांचा कोणाचा व्हीप आहे, गोगावले असतील किंवा कुणी XYZ असेल, त्या पक्षाचा जो कुणी असेल त्याचा व्हीप नॅचरली व्हॅलिड होणारच ना. म्हणजे त्यांनी एक्झामाइन करायला सांगितलं होतं. त्यांनी असं नव्हतं म्हटलं की आता गोगावलेंचा चुकीचा आहे, परत आता याच्यावर चर्चा करू नका. त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा की पक्ष कोणता बरोबर आहे आणि मग निर्णय घ्या. ते न ठरवता निर्णय घेतला होता, म्हणून त्यांनी तसं म्हटलं होतं. पण एक स्ट्रक्चर दिला होता, फ्रेमवर्क दिला होता सुप्रीम कोर्टने की गव्हर्नरचा डिसिजन चुकीचा आहे, फ्लोर टेस्ट चुकीचा होता, व्हीप बद्दल त्यांनी सांगितला होता. पण तुम्हाला नाही वाटतं की पलीकडे गेले स्पीकर? आणि नाही, अजिबात नाही. स्पीकर कुठलेही पलीकडे गेलेले नाहीत. आणि ज्याप्रमाणे ज्या घटनेने ज्या कायद्याने सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे त्याच घटनेने विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार दिलेले, त्या अधिकाराचा वापर एकदम प्रॉपरली करून त्यांनी हा निर्णय दिला आहे. हे कुणालाही ज्याला कायदा कळतो त्याला कळेल. भावनात्मक बोलून उपयोग होणार नाही. आता पहा,
तसं जर तुम्ही म्हणता अलिगेशन करतात पॉलिटिकल निर्णय असं शरद पवार साहेब म्हणले राजकीय निर्णय, तर हे 17 लोक अपात्र करणं त्यांना सहज शक्य होतं. अगदी पॉलिटिकल करायचं असतं, राजकीय त्याला का वाच नाही येत केलं हेच तर प्रश्न आहे. नाही, कारण ह्यांनी पुरावे दिले नाही ना पुरेसे. तो जो व्हीप सर्व्हिस व्हायला पाहिजे होती, हे एक तो tactics जो होती. नाही जोपर्यंत त्याची प्रॉपर व्हॅलिड सर्व्हिस होत नाही व्हीपची, तुम्ही सिद्ध नाही करू शकत की आम्ही दिला. ते चुकीच्या पद्धतीने काहीतरी केलं गेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुमच्यावर व्हीप सर्व्हिसच नाही केलं तर मी तुम्हाला डिस्क्वालिफाय कसं करणार? पण ह्या निर्णयामध्ये असं वाटतं की स्प्लिट नाही झाली, फक्त लिडरशिप चेंज झालं, पण असं नाहीये. नाही, सगळ्यांना खरं माहिती तर आहे. मी सांगू का, तुम्ही लिडरशिपचा मुद्दा घेतला. आज महाराष्ट्रामध्ये लाखो शिवसैनिक आणि पदाधिकारी हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला जोडले गेलेले आहेत. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला असं म्हटलं होतं की शिवसेना तीच राहिलेली, फक्त नेतृत्व बदललेलं आहे. तेच आणि निर्णय जे पण काही म्हणतोय. थोडेफार लोक राहिलेले आहेत ते लोक सुद्धा या निर्णयानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतील. आणि त्याचं कारण आहे शिंदे साहेबांची कार्यपद्धती. शिंदे साहेब 24 तास कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना उपलब्ध असतात. हा पहिला मुद्दा. फक्त उपलब्ध असतात असं नाही, तर त्या कार्यकर्त्याची अडचण काय आहे, त्याला काय मदत पाहिजे आहे, त्याला कुणाशी बोलल्यानंतर त्याचं काम होईल याची बारकाईने त्यांना अनुभव, शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झाले मी किती अनुभव असेल. आणि 24 तास काम, म्हणजे उठल्यापासून झोप लागेपर्यंत ते काम करतात. आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतात, आदर करतात, मदत करतात. ही जी लिडरशिप शिवसेनेला मिळाली ना, मी तुम्हाला सांगतो शिवसेना पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर मजबूत होईल. आणि तुम्ही पाहिलं असेल की शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले लाखो शिवसैनिक, पदाधिकारी, काय म्हणतात, जनप्रतिनिधी हे त्यांना जोडले गेलेले. मी समजू शकतो 10-5 लोक किंवा आमदारच गेले असते तर शिंदे साहेबांचं चुकलं आहे. परंतु जेव्हा लाखो लोक तुम्हाला सोडून इकडे येतात त्याचा अर्थ काय मला सांगा. सगळ्यांना तर खोके दिले नाहीत ना. खोके म्हणून तुम्ही जे बोंबलता त्यावेळी इतक्या लाखो लोकांना तुम्ही खोके नाही देऊ शकत ना. म्हणजे शिंदे साहेबांचं नेतृत्व हे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य झालेलं आहे. हे खूप निर्णय, खूप बूस्ट आहे. अरे मी तुम्हाला एक जेडी उदाहरण सांगतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आमच्याकडे आता प्रशासक आहेत साहेब, आणि आपल्या कार्यकर्त्यांची कामं राहिलेली आहेत. एका दिवसामध्ये JR काढून आम्हाला 34 कोटी रुपये दिले. कोण मुख्यमंत्री करतं मला सांगा, कोण करतं? यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो संपर्क तोडून टाकला होता ना, त्याचे परिणाम आहेत. मी तुम्हाला सांगतो. तर निर्णयाबद्दल काय बोलले शिंदे कुठल्या? साहेब? तुम्ही बोलले असणार त्यांच्याशी. या निर्णयाचं नाही, किती काय शिंदे प्रतिक्रिया? साहेबांनी खूप चांगला मुद्दा मांडला. हा फक्त उद्धव साहेबांनाच लागू होता असं नाही. जे लोक घराणेशाहीचं राजकारण करतात आणि मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना लगावलेली ही चपराक आहे. म्हणजे सगळं माझ्या घरामध्ये राहिलं पाहिजे, सगळी पदं माझ्या घरामध्ये राहिली पाहिजेत, मी म्हणेल त्याला आकलून देऊ शकतो, मी म्हणेल तेच होईल, मी म्हणेल त्यालाच नेमू शकतो. हा जो प्रकार आहे ना, हा प्रकाराला हा बसलेला मोठी चपराक आहे. आणि तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयामध्ये पाहिलं असेल की त्यांनी असं म्हटलं की पक्षप्रमुख असो किंवा शिवसेना प्रमुख असो, त्या एकट्या माणसाला अधिकार नव्हता निर्णय घेण्याचा. त्यांनी तो अधिकार इन कन्सल्टेशन विथ नॅशनल काउन्सिल घेतला पाहिजे. आणि ते नेमकं शिवसेनेमध्ये घडत नव्हतं. त्याच्यावरही बोट त्यांनी ठेवलं की एक प्रकारची हुकुमशाही होती. मोठे साहेब जेव्हा होते तेव्हा ते म्हणायचे ना, मला लोकशाही मान्य नाहीये म्हणून, मला ते शिकवू नका तुम्ही, मी आहे रिमोट कंट्रोल. पण ते म्हणण्याचं यांचं धाडस नाही. ह्यांनी म्हणायचं लोकशाहीचा गळा घोटला, लोकशाहीला गळ्याला नख लागलं, आणि स्वतः मात्र लोकशाही करायची नाही, लोकशाही पाळायची नाही, मी म्हणेल ती पूर्व दिशा. अशा दोन्ही तुम्ही जर भूमिका घेतल्या तर लोकांमध्ये तुमची इमेज खूप खराब होते. हीच भूमिका त्यांनी प्रत्येक वेळी जे बदलत गेले त्यामुळं शिवसेना वीक होत गेली. 14 साली लोकसभेला तुम्ही त्यांच्याबरोबर युती करता, नंतर युती विधानसभेला तुटली. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना शपथ घ्यायला लावली की आता आयुष्यामध्ये भाजपशी युती करायची नाही. अमित शहा आले, चहा पिला, तुम्ही लगेच 19ला युती केली, आमचं वाटोळं केलं, विधानसभेला युती केली, आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं, वेगवेगळी कारणं त्याच्यात मी आतली तुम्हाला सांगणार नाही.
परत युती केली, तोडली, युती केली, त्यांच्यावर युती करून निवडून आले, इकडे काँग्रेस बरोबर गेले. मी म्हणतो की भाजपने शब्द पाळला नव्हता हे आपण थोडा वेळ गृहीत धरू. अरे तुम्ही विरोधी पक्षात बसा ना. बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वासाठी काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्या, त्यांचा विरोध केला, हिंदुत्व जपलं, त्या काँग्रेस बरोबर जाण्याची गरज काय होती? तुम्ही विरोधात बसायचं होतं ना. तुम्हाला मुख्यमंत्री करतायत म्हणून एकदम वेगळ्या विचारांच्या लोकांशी तुम्ही गेलात. त्याच दिवशी खरं तर ठिणगी पडलेली होती शिवसेनेमध्ये, ती पेटत पेटत ते त्याचा वनवा झाला. तुम्ही म्हणता ते घराणेशाहीला चपराक आहे, पण आता अलिगेशन्स करतायत की हे दिल्लीवरून निर्णय आला आहे, तिकडून रिमोट कंट्रोल आहे, गुजरात लॉबी आहे आणि महाराष्ट्र. काय होतं माहितीये का, हे ह्याच्या जातीच्या नावाने बोंबलायचं, त्या जातीच्या नावाने बोंबलायचं, त्या अदानीच्या नावाने बोंबलायचं. म्हणजे ही जी पद्धत आहे ना शिवसेनेमध्ये, की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विष भरायचं, आकस, द्वेष, संघर्ष का सातत्याने चुकीच्या पद्धतीने मोर्चे काळेपासनं एवढंच करायचं. कन्स्ट्रक्टिव्ह काही करायचं नाही, कार्यकर्त्यांना मदत करायची नाही, कार्यकर्त्यांच्या संस्था उभा करायच्या नाही. ही जी भूमिका होती ना, ही आता लोकांना, लोकसमाज खूप सुशिक्षित झालाय, समजदार झालाय आणि मीडियामुळे त्याला खरं खोटं सगळं कळतं. त्यामुळं आता लोक त्याला भुलणार नाही. तुम्हाला सांग, मोठ्या साहेबांचं गुडविल होतं, मोठ्या साहेबांची पुण्याई होती म्हणून इतके दिवस चाललं. आता हे जे आहे ना, मारामाऱ्यान, शिवी गाळण, गुजराती लॉबीन, हे आता हे लोकांना कळतं काय नाही. अरे तुम्ही एका बाजूला अदानीला सगळा देश विकला म्हणून मोदींच्यावर टीका करता, आणि तुम्ही एका कंपनीला 126 कोटी रुपयाची 53 टेंडर देता. महापालिका तुमची होती, मग हा अदानीच झाला ना तुमचा. तुम्ही केलेलं चालतं आणि दुसऱ्यांनी केलं की त्याला माझा तो काय म्हणतो आपण, तो माझा तो बाब्यांसमोरच्याचं ते कार्ट. हे जे ड्युएल पर्सनॅलिटी आहे ना, ही लोकांच्या लक्षामध्ये आली तुम्हाला सांग. आणि त्यातला आणखी वाईट भाग असा आहे की करोनामधल्या ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या अतिशय मनाला वेदना देणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, जसं जसं त्या गोष्टी बाहेर येतील ना, लोकांना सत्य कळाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात तसं तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार. पण हे बीजेपीचा रोल ह्याच्यात आहे ना, स्प्लिट मध्ये त्याचं म्हणणं आहे. आणि आता बघा, राजकारण याच पद्धतीने चालत आलेलं आहे आणि प्रत्येकजण आपला पक्ष वाढवणं, विरोधकांना दुर्बल करणं हे करतात. आता मला सांगा, तुम्ही रोज कुणीतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश करता, दुसऱ्या कुठल्या कधी पक्षातले ते असतात, मग त्यांना तुम्ही कसं घेता? त्यांना काय खोके देता का? रोज तुम्ही बघता ना, ते तिथे मातोश्रीवर आणायचं, मग ते वाजवायचे ढोल वगैरे, प्रवेश झाला आणि तो मनुष्य जणू काही देशातला सगळ्यात मोठा लीडर आहे असं प्रोजेक्ट करायचं. मग त्यांना खोके देता का? तो पक्ष फोडून तुम्ही आणलेला नाही का? तुम्ही राजकारणात तेच. आणि असंच घडतं ना, आपला पक्ष ताकदवार करणं. शरद पवारांनी काय केलं मला सांगा? 78 साली काय केलं, 99 साली काय केलं, भुजबळांना फोडलं तेव्हा काय केलं, गणेश नायकांना फोडलं तेव्हा काय केलं? शरद पवारांनी हेच केलं ना. त्यांना कुठला मॉरल अधिकार आहे की अजित पवारांना तुम्ही नावं ठेवू शकता? तुम्ही जे केलं ना, तुम्ही जे पेरलं त्याची फळं आहेत. पण हे मॅच फिक्सिंग पण म्हणतात आहे. आणि तुम्हाला वाटतं की नैतिकताच्या आधारावरून 2 दिवसापूर्वी स्पीकर सीएम ला भेटतात? अरे मला सांगा, जर त्यांना काही गुप्त कट कारस्थान करायचं असतं, खलबतं करायचे असते, ते गोपनीय पद्धतीने राजकीय लोक एकमेकांना भेटतात ना, ते भेटले असते ना. 2 दिवस तरी थांबू शकत नाही. अहो मला सांगा, ते आमदार आहे, त्यांची कामं असू शकतात, त्यांच्या विभागाची कामं असू शकतात, व्यक्तिगत कामं असू शकतात. भेटलं तर काय झालं? आणि इथं काय चोर आणि गुन्हेगार काय शिंदे साहेब चोर आहेत का? तुम्ही त्याला चोर म्हणता तेव्हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपण चोर म्हणत आहोत आणि ह्यांना न्यायाधीश म्हणतात, त्यांना तुम्ही चोर म्हणता. म्हणजे यांचा स्वतःवरचा जो कंट्रोल गेला आहे आणि यांच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत जे रोज अतिशय वाईट शब्दांचा वापर करतात, मला असं वाटतं सुसंस्कृत समाजाला हे मान्य नाही. आणि हे जे म्हणतात ना, निवडणुका घ्या, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काय झालं? तुम्ही खालून शेवटच्या नंबर आला, 5% सुद्धा मतं तुम्हाला सरपंच निवडून आता येतात. आता लोकसभेला आहेत ना घोडा मैदान जवळ, आणि लिहून घ्या तुम्ही परत एकदा जेडी. मी तुम्हाला सांगतो, 40-45 खासदार हे युतीचे निवडून येतील. आणि जर वेगळी निवड, हे जे म्हणजे हिम्मत बोलतात ना, ह्यांची हिंमत असेल आणि ह्यांनी जर इंडिपेंडंट लढाई लढली तर काँग्रेसचे निरूपण म्हटले तसं एकही खासदार निवडून येणार नाही. हे लिहून घ्या तुम्ही. हे बोला मोठे मोठे शब्द.
आता काय झालं माहिती का, यांची तलवार म्हणजे जे नेहमी तलवारीची भाषा काही मंडळी करतात, या तलवारीला धार शून्य राहिलेली आहे. आता समाज बदललेला आहे. कोथळा बाहेर काढीन, हे करीन, डोकं फोडीन, ही भाषा आता समाज नाही चालत, तुम्हाला मी सांगतो. आणि पहा, तुम्हाला कळेल, फार लांब नाही, 2 महिने 2.5 महिन्याचा विषय आहे. ह्यामुळेच हे निर्णयाच्या आधी जे मॅक्स करतात खूप रिलॅक्स पण होते. खूप मुख्यमंत्री एक पब्लिक मीटिंग मध्ये अरे मी होते. तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री तर मोदी खूप- साहेब अरे येतात. ऐका जेडी, मला सांगा, सगळ्यांना माहिती आहे की ऐका हाच ना. निर्णय येणार. ऐका ना जेडी, मी तुम्हाला माझी क्लिप तुम्ही काल फिरवली 1 महिन्यापूर्वी. बरोबर आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, छोटस ज्ञान असलेला, एवढा रिलॅक्स आहे. तुम्हाला माहित होतं ना हा निर्णय होईल. त्यांना कळत नाही का कायदा? त्यांच्याकडे तर अटर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल, सिनियर काउन्सिल सगळेच लोक येऊन बसतात. त्यांनी सांगितलं असेल ना की हे 100% यांनी या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकाचा फायदा आपल्याला मिळणार आहे. इतकं सिंपल आहे. रिलॅक्स आहे. मग कशासाठी टेन्शनमध्ये राहायचं? समोरच्या माणसाने चुका केलेल्या आहेत, कायद्याच्या विरुद्ध वागला, घटनेच्या विरुद्ध वागला, तर त्याचं त्याला फळ भोगावंच लागणार आहे. इतकं सिंपल. मी तुम्हाला 1 महिन्यापूर्वी सांगितलं एवढ्या लहान माणसाने, पण ते तर सीएम आहेत. त्यामुळे सगळे प्रोग्राम ठरले होते. का नाही ठरायचे मला सांगा ना? का टेन्शन घ्यायचं? का त्यांना थोडाच निर्णय घ्यायचा होता स्वतःला? आणि आता ते सुप्रीम कोर्टला जाणार आहे. काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं तसं. सुप्रीम कोर्टात काय होईल? स्टे दिला तरी हीच परिस्थिती कायम राहील. उलट मला असं वाटतं शिंदे गटाचे लोक, डेमोक्रेसीचं मला असं कोण वाटतं आहे? शिवसेनेचे लोक सुप्रीम कोर्टात जातील आणि या जे उबाटाचे आमदार आहेत त्यांना अपात्र का केलं नाही हे चॅलेंज करतील असं मला वाटतं. अजून चर्चा झाली नाही. संजय राऊतांनी पण सांगितलं आहे की डेमोक्रेसीचा खून आहे. मी तुम्हाला मराठी म्हटलं माणूस, तसं, लहान मुलांची जी तलवार असते ना बिनधारेची, तसं ते झालेलं आहे. तुम्हा लोकांना आपलं रोज काहीतरी पाहिजे असतं म्हणून तुम्ही ते चालवता. बाकी त्याच्यामध्ये तथ्य शून्य आहे. आणि माझं म्हणणं, एवढ्या मोठ्या मोठ्या देश पातळीवरच्या गप्पा मारणाऱ्यांनी एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरावं. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. सिंपथी फॅक्टर होणार शून्य शिवसेनेसाठी? शून्य उद्धव ठाकरेसाठी शून्य शून्य. जो काही थोडाफार होता तो या करोना काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या, मग परवा सीएम साहेब म्हटले तसं आम्ही म्हटले, भाषा अजून आम्ही मर्यादा सोडल्या नाही. तुम्ही सगळ्या मर्यादा सोडल्या. आम्हाला चोर म्हणता, डुक्कर म्हणता, सुसर म्हणता, माकड म्हणता, कुत्री म्हणता. आम्ही तुम्हाला कफन चोर म्हणायचं का? आम्ही तुम्हाला खिचडी चोर म्हणायचं का? बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल ना. कारण आता जी सिंपती होती ना ती मला वाटतं महापालिकेतल्या या गोष्टी बाहेर यायला लागल्यामुळे एकदम उताराला लागलेली. आणि तुम्ही मराठी माणसाचाच बोलता, पण मराठी माणसासाठी काहीच करायचं नाही ना. जेव्हा राज्यसभेची जागा निघाली, मराठी मनुष्य नव्हता का आमच्या पक्षामध्ये? हजारो कार्यकर्ते आमच्यासारखे होते. तुम्ही कुणाला दिलं तर चतुर्वेदीला, जे काँग्रेसमधून आमच्याकडे आले. तुम्ही काय मराठीची भाषा करता? आज उलट शिंदे साहेबांनी विडा उचलला की मराठा माणसाला आम्ही आरक्षण देऊ, टिकणारं आरक्षण देऊ, आणि ते रात्रंदिवस त्याच्यावर काम करतायत. अच्छा, असा ओव्हरऑल फायदा कसा होणार तुम्हाला आता कुणाला? एकनाथ शिंदे साहेब? मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बघितलं असेल की शिवसेने मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त आणि फक्त शिंदे साहेबांकडे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा ओघ लागलेला आहे. आणि हे जे लोकांना भुलवत होते इतके दिवस, भोंगा आणि भविष्यवाणी करत होते पोपटासारखे, आता लोकांना कळलं की याच्यात काही दम नाहीये. त्यामुळे राहिलेले जे कार्यकर्ते, जे बिचारे वर्षानुवर्ष भुलवून मोर्चे काढायला लावले, दगड मारायला लावले, काळं फासायला लावले, केसेस अंगावर घ्यायला लावले, त्यांना दिलं काही नाही, ते कार्यकर्ते शिवसेनेमध्ये तुम्ही लिहून घ्या. आमदार आणि खासदार पण ते येतीलच ना. ते तर संपर्कात आहेत. ते तुम्हाला म्हटलं, त्यांना त्यांचं भवितव्य दिसत आहे ना. आता आणखी एक राष्ट्रवादीचा पण केस चालू आहे. ह्याचा इम्पॅक्ट त्यांची पार्टीवर कसा होणार तुम्हाला वाटतं? नाही सांगता येणार जेडी. मी त्याचं म्हणजे आपण काय झालं, अजून त्यांचं हेअरिंगच चालू झालं नाही. आता हेअरिंग चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये वकील लोक हुशार असतात, म्हणजे आपलं डोकं काम करत नाही त्या पद्धतीने. आता बघितलं तुम्ही की जेठमलानींनी शिवसेनेच्या, उभाटा सेनेच्या साक्षीदाराला 2-3 दिवस साक्ष घेतली आणि त्यात जे मुद्दे काढून घेतले तेच मुद्दे या निर्णयाला पोषक ठरले. त्यामुळे आता ते कसं डेव्हलप होतं त्याच्यावर अवलंबून आहे. सर, तुम्ही नेहमी परत उभाटा म्हणताय,
उद्धव ठाकरेंना आक्षेप आहे या वॉर्डवर. अरे पण मला सांगा, तुम्ही जेव्हा समोरच्या लोकांना डाकू म्हणता, मिंदे सरकार म्हणता, घटनाबाह्य सरकार म्हणता, मग समोरचे बोलणार ना. मोठे साहेब होते, बाळासाहेब होते, तेव्हा शिवसेनेच्या विरुद्ध बोलणं, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. आज गल्लीतली पोरं तुमच्या विरुद्ध बोलायला लागली. त्याचं कारण तुमचं चुकीचं वागणं, तुमची धरसोड वृत्ती, आणि सगळ्यात वाईट म्हणजे कार्यकर्त्यांच्या बाबतीत तुमची असलेली उदासीनता. म्हणजे आलेल्या कार्यकर्त्याला कसं कटवायचं, ही जी भूमिका आहे ना, त्याचे परिणाम आहे. तुम्ही म्हणताय 40-45 तुम्हाला सीट भेट. 100% मी तुम्हाला सांगतो. एनडीए वर काय परिणाम होणार? कारण शरद पवारांनी पण सांगितलं आहे पॉलिटिकल डिसिजन आहे. आणि शरद पवार, मी तुम्हाला तेच सांगतो, मला बाकी कोणी काय बोललं असतं तर आश्चर्य नसतं वाटलं. पण शरद पवारांसारखे लोक जेव्हा हा राजकीय निर्णय आहे असं म्हणतात, याचा अर्थ त्यांनी एकतर कायदेशीर बाजूच समजून घेतली नाही, उद्धव साहेबांनी किंवा पक्षांनी केलेल्या चुका कायदेशीर त्या समजून घेतल्या नाहीत, किंवा मग राजकीय भाष्य त्यांनी केलेलं आहे. अदरवाईज शरद पवार साहेब यांच्यासारखं वेडं वाकडं बोलणं, काहीतरी शिवीगाळ करणं, जातीवाचक बोलणं, असा प्रकार कधीच करत नाही. आणि तुम्ही शरद पवारांचं म्हणता, शरद पवार साहेब आजही सकाळी कामाला लागतात, रोज प्रवास करतात, रोज काम करतात. त्यामुळे त्यांची संघटना जी काय होती ती टिकून होती 99 पासून. आणि इकडे नेमकं विरुद्ध, वेळच द्यायचा नाही कुणाला, कुठंच जायचं नाही. तर आपल्याला वाटतं की शरद पवार पण जॉईन करणार? आश्चर्य वाटू नये, मला असं वाटतं. आश्चर्य वाटू नये. पॉसिबल आहे. हा, म्हणजे आश्चर्य वाटू नये. कारण शरद पवारांनी याच्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की खूप सिरियस अटेम्प्ट BJP बरोबर जाण्याचे केले, आणि ते सगळ्यांना उघड झालं. म्हणजे 2019ला तर तुमचे पालकमंत्री ठरले, तुमचे मंत्री ठरले, तुमची खाती ठरली, शपथविधीची तारीख ठरली, शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लावली. त्यामुळं कुठल्याही क्षणी, किंवा जेव्हा शिंदेसाहेब सुरतला गेले तेव्हाही 54च्या 54 आमदारांनी भाजपबरोबर जाण्यास सह्या केल्या. त्यानंतर अदानींच्या घरी शरद पवारांनी मिटिंगा घ्यायला लावल्या. त्यामुळे ती पॉसिबिलिटी नाकारता येत नाही असं मी म्हणतो. जातीलच असं नाही. ती आता सगळं वाटचाल वाटतं की लोकसभासाठी चाललंय. हे निर्णय पण आता आला आहे, आणि जे इनॉग्रेशन होत आहे आता उद्या MTHLचा पण आहे, मोदी साहेब येत आहेत. हे एक राजकीय प्रोग्राम वाटतं की सगळीकडे तुमचे शिवसेना, राष्ट्रवादी, BJPचे फ्लॅग्स आहे. आणि मला सांगा, सरकार म्हणून जे काम केलं त्या कामाचं श्रेय घेणं हे सगळेच राजकीय पक्ष करतात, तर कोण नाही करत मला सांगा. आता आदित्य साहेबही काय म्हणतात की MTHL आमच्या वेळी 80% पूर्ण झालं. तर मग तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असाल तर खरोखर ज्यांनी काम केलं ते तर श्रेय घेतीलच ना, आणि दिलंही पाहिजे. आणि मला सांगा, शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतले एवढ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे महिलांसाठीचे निर्णय असतील, शेतकऱ्यांसाठीचे निर्णय असतील, कर्मचाऱ्यांसाठी आमच्यासारख्या घेतलेले निर्णय असतील, ऐतिहासिक निर्णय. किंवा दिवाळी दसऱ्याला ते जे गरीब लोकांना वाटप केलं, साडी देण्याचा निर्णय घेतला, अंगणवाडी सेविकांना पैसे देण्याचा निर्णय घेतला, लाख लोकांना 5-5 हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला. हजारो निर्णय, ST सवलत दिली, मुलीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. हजारो निर्णय त्यांनी घेतले. म्हणजे इतक्या वेगाने निर्णय घेणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला पहिल्यांदा मला असं वाटतं पाहायला मिळतोय. आणि रात्रंदिवस काम करतात. रोज तुम्ही पाहिलं असेल 1000 किलोमीटर त्यांचा प्रवास होत असेल. तुम्ही म्हणताय आता शिवसेना खरी, त्यांचं म्हणणं पण आहे, निर्णय झाला आहे की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आता याच्यावर शिक्कामोर्तब झालं. पण असं पण म्हणायला जातं की इन फ्युचर हे BJPला जॉईन करणार. ते पुढे काय होईल आज का, राजकारणामध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधी तुम्हाला वाटलं होतं का की उद्धव साहेब सोनिया गांधीच्या काँग्रेसची हातमिळवणी करतील? पण केलीच ना, पद मिळालं, केली. काही होऊ शकतं ना पॉलिटिक्स मध्ये, काही पण होऊ शकतं. सर, आता तुम्ही सांगितलं इम्पॅक्ट वगैरे झाला आहे राज्यामध्ये. तुम्ही बघताय नवी मुंबईमध्ये पण आताच खूप पक्षप्रवेश झाले होते. आता फर्दर काय ह्याचा इम्पॅक्ट? मी तुम्हाला सांगतो, नव्या मुंबईचा तुम्ही विषय घेणार असेल तर एक 2-4-5 माणसं सोडली ज्यांनी पक्ष डुबवण्याची प्रतिज्ञाच केलेली आहे, तर सगळे लोक शिवसेनेमध्ये येतील. आणि मी तुम्हाला म्हटलंही होतं मागच्या वेळी, आणि तसंच झालं, तुम्ही पाहिलं.
म्हणजे 150-52 लोकांनी पदाधिकारी, शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, उपशहर प्रवेश केला आणि बाकी सगळे लोक संपर्कामध्ये आहेत आणि त्यांची सातत्याने आम्ही कामं करत आहोत. पक्षाचा विचार न करता, गटाचा विचार न करता, गरजू माणसांची कुठल्याही पक्षातले असो आम्ही कामं करत आहोत, करत राहणार. त्याचा फायदा आपोआप पक्षाला मिळेल. आणि ओव्हरऑल आता शिंदे साहेबांच्या पण स्टँडिंग आता स्ट्रॉंग झाली आहे फर्दर. ती स्ट्रॉंगच होती. तुम्ही नाही, लोक BJP हे जे पोपट होते ना, भविष्य सांगणारे पोपट, ह्यांच्याशिवाय सगळ्यांना माहित होतं शिंदे साहेबांना काय होणार नाही. 4 दिवसापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, फडणवीस साहेबांनी सांगितलं की तेच मुख्यमंत्री आजही राहतील, उद्याही राहतील आणि निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभामध्ये सीट शेअरिंग कसं होणार? ते मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी जरी की 2-4 जागांवर संघर्ष होईल, वाद होईल, ते वरिष्ठ लोक ते मिटवतील आणि खूप सहज पद्धतीने. मी तुम्हाला परत सांगतो की पॉकेट वेगळी वेगळी आहे, त्याच्यामुळे फार वाद नाही होणार. 2-3 जागी वाद होईल आणि कुठल्याही पक्षात होतो. आता इंडीमध्ये तर मी तुम्हाला लिहून देतो, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत यांचा जागा वाटपाचा वाद मिटणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमचं आता झालं बघा, आज का उद्या मीटिंग बोलवली 5-6 सीटमध्ये. काँग्रेसनी मीटिंग, जेडे ऐकून घ्या, काँग्रेसनी मीटिंग बोलवली महाराष्ट्रातल्या 48 समन्वयक बोलवले 48 मतदारसंघातले. म्हणजे निरुपम म्हटले तसे की तुमची ताकद संपलेली आहे, आम्हाला जागा जास्त पाहिजे. बरोबर आहे. राष्ट्रवादी काहीतरी 14-15 जागा मारते, म्हणजे यांना सगळ्या मिळून 101 जागा लागतील 48 जागाच. त्यामुळे यांचं निवडणूक, यांचं एकमत शेवटच्या दिवसापर्यंत होणार नाही. आणि आपलं ठाणे लोकसभामध्ये ठाण्याला मी आपल्याला मागे म्हटलं होतं तसं शिंदे BJP साहेबांकडे candidate शिवसेना candidate. आम्ही विनंती अशी शिंदे साहेबांना केलेली की इथून शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेकडे ठेवा अशी आम्ही त्यांना विनंती केली. आता या सगळ्या ह्याच्यातून मोकळे झालेले ते निर्णय घेतील. संजीव नाईक खूप प्रयास करताय तिकडे. नाही, आता प्रयत्न करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. मला सांगा, कुणी कार्यकर्ता म्हणू शकतो, मी म्हणू शकतो ना मला लोकसभेला उभं करा म्हणून. तुम्ही पण कॅन्डिडेट असू हे शकता. काय असू नये माझं म्हणणं आहे. आम्ही 10-12 वर्ष राजकारणामध्ये सातत्याने काम करतो. आम्हालाही वाटतं, मी असं नाही म्हणत की खासदारच करा आणि आमदारच करा, परंतु आम्हालाही ॲस्पिरेशन असतं, कुणाला ॲस्पिरेशन असतं, काही चुकीचं नाही ना. ओव्हरऑल तुम्हाला काय कन्क्लुजन करायचं आहे? हे सगळं झालं आहे आता. नाही, मला असं वाटतं एकदा शिक्कामोर्तब झालं, त्यामुळे हे पोपट जे होते भविष्य सांगणारे यांची तोंड बंद झालेली आहेत आणि या निर्णयामुळं खरी शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची आहे याच्यावर शिक्कामोर्तब कायदेशीरदृष्ट्या झालेला आहे. त्यामुळं फक्त नेतृत्व बदल झाला. अख्खी शिवसेना महाराष्ट्रातली ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिंदे साहेबांच्या मार्फत, मुख्यमंत्री असल्यामुळं, वेळ देत असल्यामुळं, कामाची जाणीव असल्यामुळं, गरिबांची जाणीव असल्यामुळं निश्चितपणानं खूप चांगले दिवस शिवसेनेला येतील. थँक्यू व्हेरी मच सर, आपला वेळ दिला. हे होते विजय नाटा साहेब. शिक्कामोर्तब झाला आहे आणि आता पुढे काय होणार आणि एक इंडिकेशन पण दिलं आहे की ठाणे लोकसभामध्ये कॅन्डिडेट कोण होऊ शकतं. खास मेहमानमध्ये इतकंच. नमस्कार.